मला जितका स्वयंपाक येतो त्यामध्ये मी ही पहिल्यांदा केलेली आणि पहिल्याच प्रयत्नात इतकी सक्सेसफुल झाली आहे. 100 काय 1001% यशस्वी झालेली ही मस्त अशी रेसिपी आणि अगदी सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. चिकन बिर्याणी तर मी नेहमीच करते, पण आज पहिल्यांदा मी मटण बिर्याणी केली आहे, जी की एकदम हॉटेलसारखी मसालेदार आणि सुगंधित सुद्धा झाली आहे. एकदम झटपट, पटापट फक्त 45 मिनिटांमध्ये ही मटण बिर्याणी तयार करून झालेली आहे. तर इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. तोपर्यंत इकडे मी अर्धा किलोच तांदूळ आहे, तो स्वच्छ पाण्यामध्ये 2-3 वेळा धुतला आहे आणि तो पाण्यामध्ये एक 20 ते 30 मिनिटांसाठी भिजत ठेवते. लगेच मटण मॅरिनेट करण्यासाठी घेऊ. इथे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, चवीसाठी मीठ. मग घालूया चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर आणि चांगले 4 चमचे मोठं असं दही इथे घालायचं आहे. दही थोडं आंबट असेल तरीही सुद्धा चालेल. आता इथे वरतून थोडंसं मी अजून थोडा बिर्याणी मसाला घालते. 1-2 चमचे टाकला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट जी की माझ्याकडून विसरली होती ती नंतर घालून छानपैकी असं मिक्स करून घेतलं आणि ते मॅरिनेट करून एक अर्ध्या तासासाठी ठेवून दिलं. इथून पुढच्या 40 ते 45 मिनिटांमध्ये आपली मस्त अशी भन्नाट हॉटेलसारखी चमचमीत मटण बिर्याणी तयार होणार आहे. पहिल्यांदाच तेलामध्ये मी 2 मोठे कांदे घेतले होते. ते छान असे लालसर होऊसपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे. इकडे पाणी सुद्धा उकळून मी छान असा भात सुद्धा अर्धवट असा शिजवून घेणार आहे. तर आता लगेचच दोन्ही कामं होत आहेत तोपर्यंत एका कुकरमध्ये जे तळलेल्या कांद्याचं तेल शिल्लक राहिलं होतं तेच वापरते मी इथं आणि त्या तेलामध्ये मी इथं जाडसर कांद्याची पेस्ट केली आहे. इथे मी कांदा चिरून घेतलेला नाही. या पेस्टमुळे काय होईल तर आपली ग्रेव्ही दाट होईल आणि असं पेस्ट केल्यामुळे जाडसर पेस्ट केल्यामुळे आपला कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही पेस्ट करून घ्यायचे आहेत. तो आपला पटकन शिजून येईल आणि एकसारखी याची ग्रेव्ही लगेचच्या लगेच मिळून येईल आणि त्यामुळे इथं आपला कांदा भाजण्याचा खूप सारा वेळ इथं वाचणार आहे. त्यामुळे मी नेहमी चिकन बिर्याणी असो किंवा मटण बिर्याणी असो तेव्हा मी कांदा आणि टोमॅटो असेच जाडसर पेस्ट करून घेते. इकडे आपला तांदूळ सुद्धा 70% शिजून छान मोकळा झालेला आहे. बघू शकताय तो आता छान मी एका बाजूला निथळून बाजूला करून ठेवते. तोपर्यंत इकडे लगेचच आपल्या कुकरमध्ये जो कांदा टोमॅटो आहे तो छान असं यातलं पाणी सुद्धा निघून गेलेलं आहे, चांगला ड्राय झालेला आहे, म्हणजे तो चांगला भाजलेला आहे. आता जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं मटण ते सगळं कुकरमध्ये आपण घालून घेऊ आणि मस्त असं कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये हे छान असं एकत्र कालवून घेऊ. हे छान मिक्स झाल्यानंतर वरतून मी थोडासा माझा घरचा मसाला आहे लाल तिखट 2 चमचे आणि परत चवीसाठी मीठ टाकून छान असं एकत्र कालवून घेणार आणि परत एक वाफ आणण्यासाठी झाकून ठेवणार आहे. याला चांगली दडपून वाफ आणून द्यायची आहे की जेणेकरून आपलं बघू शकता अशा पद्धतीने ग्रेव्हीमध्ये मटण असं छान शिजण्यासाठी तयार होत आहे. भांड्याला जो मसाला राहिला होता त्यातच थोडंसं पाणी घालून आता तेच पाणी आपण कुकरमध्ये घालूया आणि चांगलं एकत्र हलवून घ्यायचं आहे आणि मस्त असं कुकरला याच्या चांगल्या 7 ते 8 शिट्ट्या द्यायच्या आहेत मध्यम आचेवरती की जेणेकरून आपलं मटण या ग्रेव्हीमध्ये छान असं शिजून येईल. मध्यम आचेवरती शिट्ट्या होऊन तो थंड होण्यासाठी इथे 10 ते 15 मिनिटं आरामात जातात. मध्यम आचेवरती त्याला शिट्ट्या आणून द्यायच्या की जेणेकरून आपलं मटण असं बघू शकता एकदम छान आणि मऊसूत शिजून येईल आणि आपली ग्रेव्ही सुद्धा आपल्याला हवी तितकी दाटसर आणि खूप छान असं त्याला रंग आणि चव सुद्धा येईल. चला तर आता लेअरिंग करू. तर एक जाड बुडाचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी मटणचं ग्रेव्ही सगळं टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती मी टाकला आहे भात जो की 70% शिजून छान असा मोकळा झालेला आहे. तो मसाला सकटच टाकते. यातलाही कोणताही खडा मसाला मी बाजूला काढून घेतलेला नाही. याच्यावरती मी बारीक चिरून घेतलेला पुदिना आणि कोथिंबीर टाकते. जो तळून घेतला होता कांदा तो सुद्धा ह्याच्यावरती घालते आणि घरातलं साजूक तूप 1-2 चमचे घालते. हा झाला आपला पहिला लेयर. आता दुसऱ्या लेयरच्या वेळेस सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे. मटण घालायचं आहे, त्याच्यावरती परत भात घालायचा, मग जो काही कांदा असेल, कोथिंबीर आणि पुदिना याच्यावरती आपल्याला थर द्यायचा आहे आणि सगळ्यात वरती इथे मी थोडासा बिर्याणी मसाला किंवा तुमच्याकडे जर गरम मसाला असेल तोही याच्यावरती घातला तरीही चालेल आणि थोडंसं साजूक तूप घालायचं आहे. तुमच्याकडे जर केशर असेल भिजवलेलं दुधात तर ते तुम्ही घालू शकता. माझ्याकडे ते आता नव्हतं तर मी ते माझ्याकडे फूड कलर होता तो इथं मी फूड कलर वापरलेला आहे. कुकरमध्ये आपण मटण शिजवून घेतल्यामुळे आपला बराचसा इथे वेळ वाचतो, म्हणूनच ही बिर्याणी 40 ते 45 मिनिटांमध्ये होणे शक्य आहे. नाहीतर वरतून जर आपण हे मटण नुसता पातेल्यामध्ये शिजवायला गेलो तर त्याला फार वेळ लागतो आणि सारखं चेक करत बसावं लागतं. तर अशा पद्धतीने आपलं मस्त अशी रंगीतदार आणि चमचमीत मटण बिर्याणी झाली आहे. तर त्याला दम द्यायचा आहे आणि मस्त असं तूप घातलेल्या कोळशाची धुरी द्यायची आहे की जेणेकरून त्याचा फ्लेवर खूपच रिच होतो आणि खायला एकदम दमदार आणि मस्त अशी ही बिर्याणी लागते. दम देण्यासाठी इथे मी परत
15 ते 20 मिनिटं ठेवते आणि 15 ते 20 मिनिटानंतर आपली बिर्याणी तयार आहे. आणि मी खरंच माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा मटण बिर्याणी केली होती आणि पहिल्याच प्रयत्नात ती इतकी सुंदर झाली होती आणि घरात तरी सर्वांना खूप आवडली. एरवी जी मी चिकन बिर्याणी करते, व्हेज बिर्याणी करते, ती तर सर्वांना खूपच आवडते. माझ्याकडून बरेच जण करून सुद्धा घेतात आणि त्यांना सुद्धा खूप आवडते. पण मटण बिर्याणीचा मी कधी इतका जास्त प्रयत्न केला नव्हता. पण मला आता चांगला कॉन्फिडन्स आला आहे. तुम्ही देखील माझ्यासारखेच फर्स्ट टाईम बिर्याणी करणार असाल किंवा याच्या आधी कधी केली नसेल, तर तुम्ही ही रेसिपी अवश्य बघा आणि तुम्ही या पद्धतीने रेसिपी नक्की करा. तुमचा वेळही वाचेल आणि तुमच्याकडून ही रेसिपी किंवा मटण बिर्याणी खूप छान आणि खूपच डिलिशियस होईल. बघू शकता या बिर्याणीला पूर्ण भात असा व्यवस्थित मोकळा झालेला आहे. जितका भातासाठी जेवढी ग्रेव्ही पाहिजे किंवा जेवढा रसरशीतपणा पाहिजे तो सुद्धा आला आहे. मटण सुद्धा एकदम मऊसूद शिजलेलं आहे. एकदम त्याच्या वाफेवरूनच आणि त्याच्या वासावरूनच आपली भूक चवताळून येईल अशी आपली ही मस्त अशी मटण बिर्याणी तयार झाली आहे. मग काय फ्रेंड्स, या चॅनलवरती अजून नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला ग्रो करा, रेसिपीना लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.